पंचतारांकित असलेल्या ताज हॉटेलच्या बाहेरच्या परिसरामध्ये दोन गाड्या ज्या आहेत त्या एकाच नंबर प्लेटच्या आढळलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी खळबळ या संपूर्ण घटनेमुळे माजलेली आहे। सध्या या सगळ्या संदर्भातची चौकशी जी आहे ती कुलाबा पोलीस स्थानकाकडनं करण्यात येते। आपल्यासोबत इर्टिगा ज्या गाडीचे नंबर प्लेट आहेत त्या गाडीचे मालक आहेत। तुमचं नाव काय आणि तुमची गाडी तुमचं नाव काय? पहिल्यांदा तर तुम्ही कोणत्या ट्रॅव्हलसाठी तुम्ही गाडी चालवता आणि किती वर्ष चालवता आणि तुमच्या गाडीचा नंबर आम्हाला सांगा। ऍक्च्युली काय आहे की माझं नाव आहे जोगिंदर शर्मा आणि हे आमचे मित्र आहेत संदीप यादव। ओके, आणि जी गाडी आहे ना ते शाकीर टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या नावाने चालते गाडी। ते आमच्या मित्राची, ते आतमध्ये बसलेले आहेत। असं झालं की एकदा ही गाडी त्यांच्या मित्राला म्हणजे त्यांच्या ड्रायव्हरला समोर दिसली। तुमच्या गाडीचा नंबर सांगा। MH01EE2388 अर्टिगा, सेम कलर, व्हाईट कलर ती पण आहे, व्हाईट कलर ही पण आहे, सेम कलर आणि सेम नंबर प्लेट यूज करून ते गाडी चालवत होता। जे संदिग्ध व्यक्ती आहे तो गाडी चालवत होता आणि जेवढे फाईन त्या गाडीवर संदिग्ध गाडीवर पडायचे ते आमच्या मित्राच्या अकाउंटमध्ये डेबिट व्हायचे। तर ते बघायचे, अरे आमची गाडी तर निघाली नाही, तर अमाऊंट कसं काय डेबिट होतोय। तर एकदा ती गाडी ड्रायव्हरला भर रस्त्यावर दिसली। त्यांनी एक फोटो क्लिक केली आणि आमच्या मित्राला शाकीर अलीला पाठवलं। त्यांनी त्या ग्रुपमध्ये सगळं सेंड केलं। तर आम्ही त्या गाडीची शोध करत होतो पण ती गाडी काय भेटली नाही। तेव्हा आज एकाएक असं झालं की ताज हॉटेलच्या बाहेर ती गाडी तिथं दिसली। आमचे मित्र ते तिकडे पॅसेंजर ड्रॉप करत होते आणि त्या समोर ती गाडी जात होती। गेली तर त्यांनी बघितलं, अरे माझीच गाडी नंबर प्लेट सेम, ही फेक गाडी आहे। ते उतरून त्याला धावून थांबवायचे प्रयत्न केले पण ती काय गाडी थांबत नव्हता। तर लोकांची मदत घेऊन पोलिसांना कळवलं तर पोलिसांनी ती गाडी थांबवली, तिकडे अटक केली। त्या दोन्ही गाडीला घेऊन इथं कुलाबा पोलीस स्टेशनला आणलेली आहे। आता दोन्ही आतमध्ये आहेत, चौकशी चालू आहे। परंतु त्या गाडीच्या ड्रायव्हरचं नाव तुम्हाला कळलं का? ज्यावेळेस तुम्ही ताज हॉटेलच्या परिसरामध्ये ती गाडी पकडली गेली त्याला काही तुम्ही विचारपूस केली का? ती गाडी किती वर्षांपासून तो चालवतोय वगैरे? डायरेक्ट पोलिसांना ते कळवलं, पोलिसांनी त्यांना इथं घेऊन आले डायरेक्ट। परंतु ती गाडी कोणाच्या नावावरती आहे, काही तुम्हाला काही अजून माहिती आहे का? आता आतमध्ये चौकशी चालू आहे, ते सगळं इन्फॉर्मेशन आपल्याला आतून भेटेल। याच्यामध्ये साकेत टूर ट्रॅव्हल्सचं नाव येतं, ती कोणाची आहे ती साकेत टूर ट्रॅव्हल्स? साकेत टूर ट्रॅव्हल्स आमच्या मित्राची आहे, जी ओरिजिनल आहे। ओरिजिनल नंबर प्लेट अलर्ट RTO वरनं झालेली आहे, ते आमच्या मित्राची आहे, साकेत टूर्स अँड ट्रॅव्हल्स। आणि ही फेक गाडी। परंतु आता तुम्ही म्हणताय की तुमची गाडी रस्त्यावरती बाहेर नाही निघायची, परंतु तुम्हाला चालन जे आहे ट्रॅफिकचं ते तुम्हाला भरायला लागायचं। आतापर्यंत किती तुम्ही चालन भरलेलं आहे? टोटल अमाऊंट किती आहे तुमच्या चालनात? आता ते तर बँकची डिटेल काढून बघावं लागेल आम्हाला की किती दिवसापासून ती गाडी रस्त्यावर धावती, तर मग ते डिटेल बघूनच माहीत पडेल की भाई किती फाईन आम्हाला पडलेले आहेत। ते साधारणपणे किती फाईन पडायचे? म्हणजे महिन्याला तुम्ही सरासरी काहीतरी एक अमाऊंट रक्कम ड्रायव्हर म्हणून ठेवायचं ह्या सगळ्या चलांमध्ये? ते तर काही सांगू शकत नाही, कारण की बघा टोलचे आहेत, ठीक आहे, आणि प्लस पार्किंगमध्ये गेले ते पण कापतात फास्टॅगनी, आणि काही गुन्हा केली म्हणजे सिग्नल जम्पिंग, झेब्रा क्रॉसिंग, XYZ नो पार्किंग, ते सगळं फाईन आमच्या मित्राला येत होता। आता त्याचा डिटेल तर आपण एवढं देऊ शकत नाही, तर डिटेल काढायला आपल्याला बँकेत जावं लागेल की किती दिवसापासून आम्ही कंप्लेंट केली त्या दिवसापासून आजपर्यंत किती फाईन आले, ते बँकेतून डिटेल भेटल्यावरच माहीत पडेल। गुन्हेगारी पार्श्वभूमीसाठी तुमची जी डुप्लिकेट नंबर प्लेटची गाडी होती ती वापरली तरी गेली नाही ना? कारण की तुम्हाला पोलिसांकडनं आतापर्यंत विचारपूस वगैरे ह्या अगोदर करण्यात आलेली होती का? नाही, असं झालेलं की आम्ही हे पहिले अगोदरच कंप्लेंट करून ठेवलेले की आमच्या मित्राला म्हणजे काही त्रास व्हायला नाही पाहिजे, की ह्या गाडीने काही गुन्हा झालं तर आमच्या मित्राच्या ह्याच्यावर। ही कंप्लेंट कधी केलेली तुम्ही? तुम्हाला कधी कळालेलं की तुमच्या नंबर प्लेटचा डुप्लिकेट नंबर प्लेट बनलाय आणि त्यावेळेस तुम्ही त्याची तक्रार पोलिसात दाखल केली? वाटतंय आता कमीत कमी 10 ते वर्ष पकडून चला, आता 10 महिने ते वर्ष झालेत। 10 ते कोणत्या पोलीस स्थानकात त्यावेळेस तक्रार केलेली? RTO मध्ये पण टाकलेली, कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये पण टाकलेली। तुम्ही कुलाब्याच्याच रहिवासी आहात इथंच? नरिमन पॉइंटला। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे जोगिंदर शर्मा होते, ज्यांची खरी गाडी आहे, त्यांच्या खऱ्या गाडीच्या जो नंबर प्लेट आहे त्या नंबर प्लेटचं डुप्लिकेट नंबर प्लेट जे आहे
ते इतर एका वाहन चालकाने तयार केलेलं होतं आणि तशाच पद्धतीने तीच सेम गाडी, त्याच कलरची गाडी आणि तेच नंबर प्लेट हुबेहूब एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावरती धावत होत्या. गेले 1 वर्षांपासून हे जोगिंदर शर्मा आणि त्यांचे जे मित्र आहेत, ज्यांची ती गाडी आहे टूर ट्रॅव्हल्सला, ती व्यक्ती चालान जे आहे ते डुप्लिकेट गाडीचं चालान जे आहे ते स्वतःच्या नंबरवरतून भरत होते आणि अशा पद्धतीने आर्थिक जो दरोडा आहे तो कुठेतरी जोगिंदर शर्मा यांच्या मित्रावरती आणि त्यांच्यावरती घालण्यात आलेला आहे. या सगळ्या संदर्भातची आता चौकशी जी आहे ती कुलाबा पोलीस स्थानकाकडनं करण्यात येते. आता सध्या दुसऱ्या गाडीचा डुप्लिकेट गाडीचे जे चालक आहेत, डुप्लिकेट नंबर प्लेट गाडीचे चालक आहेत, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ह्या सगळ्या संदर्भात चौकशी पुढे आता काय कारवाई पोलिसांकडनं करण्यात येणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पवनसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.